पैंज जिंकल्यामुळे अत्यंत आनंदी झालेल्या कद्रूने तिला आपली दासी होण्यास भाग पाडले. आपल्या पुत्रांनी आपली आज्ञा पाळली. हे बघून कद्रूने त्यांना उशाप दिला की तुमची भगिनी जरत्कारु आणि जरत्कारु ऋषी यांच्या मिलनातून जो पुत्र जन्मास येईल तो तुमचे रक्षण करेल. कद्रूची प्रत्येक आज्ञा आपल्या मातेला पाळावी लागते हे बघून गरुडाला अत्यंत दुःख झाले. तो नागांना म्हणाला, तुमचे कोणते इप्सित साध्य केल्यास माझी व माझ्या मातेची दास्यातून मुक्तता कराल? त्याला नागांनी सांगितले की तू आम्हाला देवांनी कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले अमृत आणून दे. आम्ही तुम्हा दोघांची दास्यातून मुक्तता करू. हे ऐकताच गरुड अमृताच्या शोधार्थ निघाला. वाटेत अनेक संकटांचा सामना करून गरुड देवलोकी पोहोचला. सर्व देवांना परास्त करून अमृत कुंभाचे त्याने हरण केले. गरुडाने अमृत कुंभाचे हरण तर केले, परंतु त्यातील एका थेंबालाही त्याने स्पर्श केला नाही. हे बघून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी गरुडाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने विष्णूकडून 2 वर मागितले. अंतरिक्षात मी नेहमी तुमच्या ध्वजावर वास्तव्य करावे आणि अमृतपाशन न करता देखील मी अजर अमर व्हावे. विष्णूने त्याला 2 वर प्रदान केले. त्यामुळे विष्णूला गरुड ध्वज म्हणतात. गरुडही विष्णूला म्हणाला, मलाही तुम्हाला काही देण्याची इच्छा आहे. तेव्हा आपणास काय हवे ते मागून घ्यावे. तेव्हा विष्णूने त्याला स्वतःचे वाहन व्हावे असे सुचविले.